हालेलुया. आज पुन्हा तो विषय आपण पुढे घेऊन जात आहोत का आपला मूळ येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला मूळ कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का फांदीने कोणाकडे बघावं? मुळाकडे पाहावं. कम ऑन. मागच्या आठवडी किती लोक होते? विसरले का? विसरू नका. वचन विसरलं म्हणजे आशीर्वाद विसरून जा. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो वचन स्मरण ठेवल आशीर्वाद त्याच्या जीवनात येऊन कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले मूळ आता कोण आहे? येशू आहे. कमान जोरात कोण आहे? येशू आहे. जर मूळ आपलं येशू आहे तर 100% फांदीची स्थितीमध्ये राहणार नाही. तिची अवस्था प्रभू नक्की बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज पुन्हा आपण ते वचन शिकू म्हणजे देव आमचा विश्वास भक्कम करल आणि आम्हाला कळल का खरोखर येशूद्वारे माझी स्थिती बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती काही असो देव ते चेंज करण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. काढू या ठिकाणी रोमकरास पत्र 11वा अध्याय आणि 19 वचन. 19 वचन. तर तू म्हणशील की मला कलम असा लावावे म्हणून फांद्या तोडून टाकल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का मला कलम म्हणून लावावं म्हणून फांद्या काय केल्या? तोडून टाकल्या होत्या. ही फांदी ही काय आहे? फांदी आहे. आणि फांदी तोडली. ही फांदी काय केली? तोडली. जेणेकरून या फांदीला परत कलम लावावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पूर्वी ही फांदी कोणाशी जोडली होती आदामाशी. आणि आज ही फांदी प्रभू कोणाशी कलम करत आहे हे आज आम्हाला शिकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं बायबल सांगतो ना देवाने जगावर प्रीती केली. काय केली? प्रीती केली. प्रीती याप्रमाणे केली का त्यांनी आम्हाला त्या शापित झाडापासून या फांदीला काय केलं? त्यांनी वेगळं तोडलंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून स्वतःमध्ये या फांदीला काय करावं? त्यांनी जुडावं. कलम करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचू म्हणजे त्याचा खोल अर्थ प्रभू आम्हाला सांगल. 23 वचन. 23 वचन. आणि ते विश्वासात न राहिले तर तेही कलम म्हणून लावले जातील. हा पुन्हा. 23 वचन. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम म्हणून लावले जातील. पुढं 24. कारण देव त्यांना पुन्हा कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. हा काय लिहिलंय? देव पुन्हा कलम म्हणून लावण्यास समर्थ ही आहे. फांदी ही काय आहे? फांदी आहे. ही फांदी पहिले आदमाशी जोडली. कोणाशी? आदमाशी जुडली. आणि ते मूळ कसं होतं? शापित होतं. का मग सगळे बोला कसं होतं? शापित होतं. हे शापित होतं म्हणून प्रभूने काय केलं? ह्या फांदीला तोडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू एक ठिकाणी असंही म्हणतो का बापाचे शाप मुलावर मोजणार नाही. कोणाचे? बापाचे शाप मुलावर मोजणार नाही. मोजणार नाही. मग कसं प्रभू हे करणार? तर प्रभूची इच्छा होती की ही फांदी जी या मुळाशी जुडलेली हिला काय करावं लागेल? पहिले तोडावं लागेल. प्रभू म्हणतो का बापाचे शाप कोणावर मोजणार नाही. मुलावर. पण ही फांदी कोणाशी जोडली? आदामाशी. कोणाशी? आदामाशी. आणि जर तो शापित आहे तर या फांदीमध्ये पण काय येतील? शाप येतील. आणि ह्या फांदीवर हिरवळ येणार नाही, हिच्यावर फुलं येणार नाही, हिच्यावर फळ येणार नाही. ही आशा करल. ही काय करल? आशा कर. पण नेहमी तिला असं दिसल का पत्ते आले पण पत्ते खाऊन टाकले, फळं आले पण फळं खाऊन टाकले आणि कधीच ती फांदी बहरदार होणार नाही. म्हणून प्रभूने ठरवलं का ह्या झाडापासून या फांदीला काय करायचं? तोडायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचे शाप तो लेकरांना मोजणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही फांदी कशी झाली पाहिजे? आशीर्वादित. सगळे बोला कशी? आशीर्वादित. मग ऑटोमॅटिक होईल का? नाही. फांदीला काय पाहिजे? मूळ पाहिजे. मूळ पाहिजे. काय पाहिजे? मूळ पाहिजे. जशी झाडाला कनेक्ट होईल तर या फांदीमध्ये परत जीव येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिकडून तोडलंय, तिकडून तोडले. आणि म्हणून ही वाढलेली पण हिच्यात जीवन पाहिजे. काय पाहिजे? जीवन म्हणून पाहिजे. ह्या फांदीला परत झाडामध्ये कलम करणं गरजेचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू कर. 24 वचन. कारण जर तुला मूळच्या रान जैतुनातून कापून काढले. कुठून? रान जैतुनातून. फक्त जैतून बोललं का? नाही. कोणतं जैतून? मूळच्या रान जैतून. काय शब्द वापरला? रान जैतून. म्हणजे प्रभूला म्हणायचं का हे जैतून नव्हतं, रान जैतून होतं. हे शापित होतं. कसं होतं? शापित आणि त्या होतं. शापातून प्रभूने तुला तोडलं, वेगळं काढलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे आणि प्लीज इकडे लक्ष द्या. रीड कर पुढं. आणि स्वभावाविरुद्ध चांगल्या जैतुनात. कसं? स्वभावाविरुद्ध. स्वभावाविरुद्ध चांगल्या जैतूनाशी. ही शापित आहे. कशी आहे? शापित. पण चांगलं जैतून म्हणजे कोण? येशू. सगळे बोला चांगलं जैतून म्हणजे कोण? येशू. म्हणून तो म्हणतो का तू शापित जरी असता तुला चांगल्या जैतूनाशी काय केलं? जोडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला सांगा फांदीचा असर झाडावर होणार का झाडाचा असर फांदीवर होणार? झाडाचा असर फांदीवर होणार. कोणावर?
फांदीवर कमॉन कळतंय. आता परमेश्वर म्हणतो तसं त्या झाडाचा असर कशावर व्हायचा? फांदीवर फांदीवर. आणि म्हणून फांदी कधीच वाढत नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडे पत्ते आले बी तर काय व्हायचे? गळून वाळून पडायचे. जायचे. फळ आले बी तर ते सडून जायचे. परंतु आता ही फांदी कोणाशी जोडली? येशूशी जुडली. सगळे बोला कोणाशी? येशूशी तो म्हणतो जुडली. स्वभाव विरोधात. कसं? स्वभावाविरुद्ध तू कमकुवत आहे, तू आशीर्वादित नाहीये, पण तुला आता कोणाशी जोडलं? येशूशी जुडलं. आणि म्हणून लक्षात घे की आता तुझे मूळ आशीर्वाद असल्यामुळं, हे झाड ब्लेस असल्यामुळं, ह्या झाडाद्वारे संजीवनी या फांदीमध्ये येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू कर. आणि स्वभावाविरुद्ध चांगल्या जैतुनात कलम असा लावले हा. तर ज्या ह्या मूळच्या फांद्या त्या आपल्या जैतून झाडात किती विशेष करून कलम म्हणून लावल्या जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती विशेष करून काय केले जातील? कलम म्हणून लावल्या जातील. म्हणून प्रभूला आम्हाला सांगायचं की या फांदीप्रमाणे कोणाची स्टोरी आहे? आपली सगळे बोला कोणाची? आपली. ही फांदी दुसरं कोण नाही, आपण आहेत. येस कोण आहोत? आपण आहोत. पहिले आपण आदमात होतो. कोणात होतो? आदमात होतो. म्हणून चर्च आशीर्वादित नव्हतो. Yes. आणि आजही काही लोक मानसिकरित्या आदमातच आहेत. येस. कसं? मानसिकरित्या जी मानसिकता आहे ना ती अजून पण तीच एक आदमात्मी आहे. Yes. पण आत्मिकरित्या आज हे सत्य तुम्हाला कळावं का आता तुमचं मूळ प्रभूने बदललंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास तुमचं मूळ बदललं, हा विश्वास तुम्ही तुमच्या मनात ठेवणार, जाहीर करणार, तर फांदीची अवस्था बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल रात्री आम्ही इथंच सागर ते काम करत होतो, आम्ही बसलो होतो आणि पाडेवरचा फोन आला आणि ते सांगितले का कसे ते गाभण आहेत ते मेंढरं आणि कसं अकाळी त्यांची डिलिव्हरी होऊन ते मरत आहेत आणि ते निराश आहेत कारण असे 2-4 त्यांचे हे मरण पावले आणि त्याचा व्यवसाय त्याच्यावर आहे म्हणून तो खूप निराश आहे. ते म्हणले का आपल्याला मंगळवारी प्रार्थनेला तिथं जायचं. म्हणलं नक्की जाऊ, पण ते म्हणले आता तरी एक काय करा तुम्ही? प्रार्थना करा. पहा, ज्यावेळेस प्रार्थनेद्वारे आपण देवाशी काय होतो? जुडतो. जोडले जातो. काय होतो? कनेक्ट होतो. जसं प्रार्थनेद्वारे आम्ही जुडल्या गेलो, आता तुम्ही साक्ष ऐकली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का जसं तुम्ही जुडणार, फांदीची स्थिती तशी राहणार नाही, जशी पूर्वी होती ती बदलणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे फळं अकाळी गळून पडत होते ते स्वतः सांगतात का ते गळून पडायचे काय झाले? थांबले. बंद पडले. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्या मनात तुम्ही हा विश्वास जागृत करा का आता माझं मूळ आदम नाही, आता मी शापातून नाही, पापातून नाही, आता माझं मूळ येशू ख्रिस्त. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फांदीने स्वतःकडे बघू नये. कोणाकडे? स्वतःकडे पाहू स्वतःकडे बघितलं तर फांदी तू स्वतःमध्ये काही आणू शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुझ्यामध्ये सत्व टाकणारा, तुझ्यामध्ये सर्व काही टाकणारा झाड आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू तुझा विचार करू नको, तू फक्त हे बघ का मी कोणाशी जुडले येशूशी जुडले. आणि जर त्याच्याशी मी जोडले तर त्याच्याद्वारे मला आशीर्वाद आहेत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च. किती लोकांना कळतं मी जे बोलतोय? जर हे समजलं इथंच तुमचे आशीर्वाद मोकळे झाले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही कोणासाठी प्रार्थना करतो ना चर्च, तर दर आठवडी प्रभू एक प्रगटीकरण देतो जसं मुळाचं दिलं. याच विश्वासावर मी ते मेंढरांसाठी प्रार्थना केली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रार्थनेला उत्तर यावं? जे देव वचन म्हणून तुमच्या समोर उघडतो ते घ्या, अप्लाय करा आणि आशीर्वाद तुमचे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेही वचन येतं हे तुमच्यासाठी नाहीये, हेच वचन प्रार्थना करण्यास मला ताकद देतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच वचन मला कॉन्फिडन्स देतात विश्वासाने लोकांवर डिक्लेअर करण्यासाठी का देव करणार म्हणून. येस. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हण किती लोकांना कळतं? हा कॉन्फिडन्स कुठून? वचनातून. अरे बोलून टाक. नाही मी असंच नाही बोलणार. माझ्याकडे काय? वचन आहे. वचन आहे. वचन माझी ताकद आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस वचन येणार मग माझा कॉन्फिडन्स हाय लेवलवर येस असतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये फक्त कॉन्फिडन्स नसणार, देवाचा अभिषेक तिथं असणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी मनाने बोलत नाही, देवाच्या वाटण्याच्या प्रेरणेने बोलतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वचन मला येतं तेच मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही हे आत्मसात केलं तर साक्ष तुमच्या लाईफ मध्ये पण घडणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फांदी स्वतःकडे बघू नको. कोणाकडे बघ? मुळाकडे पहा. सगळे बोला कोणाकडे? मुळाकडे पहा. ज्या झाडाशी तू जोडलंय ना त्या झाडाकडे बघ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय स्वभावाविरोधात तुला जोडलं. कसं? स्वभावाविरोधात. तुझा स्वभाव कसा आहे? शापित. कसा? शापित स्वभाव. म्हणून तुझ्या शापाकडे बघू नको. आता तुला कोणात रचलंय त्याकडे तू बघ. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा प्रभाव तुझ्यावर जसा पडला, आता प्रभूचा प्रभाव तुझ्या लाईफवर पडला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लिहिलंय पहिल्या आदमाद्वारे शाप आले आणि दुसऱ्या आदमाद्वारे जीवन आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कोणाशी जोडलात? येशूशी जुडलो. आज तुम्ही कोणाकडे आला? पास्टरकडे आला का देवाकडे आला? देवाकडे आलो.
जर तुम्ही देवाकडे आलात तर चर्च तुम्ही प्रभूमध्ये मुळावलात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही येशूत मुळावलात तर आजच देव उत्तर देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आज आराधना केली, ब्रदरसाठी गायलात का प्रभूच्या महिमेसाठी गायलात? प्रभूच्या. जरी आराधनेत तुम्ही प्रभूचा गौरव केला, देवाशी जुडलात, तर प्रभू तुम्हाला आज ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मूळ जर ख्रिस्त आहे, माध्यम आराधना असेल, माध्यम प्रार्थना असेल, माध्यम उपास असेल, माध्यम चर्च असेल, पण मूळ कोण आहे हे महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर तुमचं मूळ महत्वाचं आहे तर त्याद्वारे देव तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून फांदीकडे बघू नका. कोणाकडे? फांदीकडे. फांदीनी स्वतःकडे बघायचं नाही का किती वाळव्या आल्या, किती टोळ आले, किती वारं वाहतंय. तू नेहमी बघ का माझं मूळ गाडलेलं आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर माझं मूळ भक्कम आहे तर मला टोळाची, मला किड्यांची आणि मला वाऱ्यांची भीती. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? पहा, एक खूप सुंदर प्रगटीकरण या वाष्टामध्ये देवाने दिलंय. वाचूया याच्याच मध्ये रोमकरास पत्र सेम 11 अध्याय आणि त्याचं 17 वचन. 17 वचन. हा. पण जवळ पकड. जर काही फांद्या तोडून टाकल्या होत्या हा. आणि तू रान जैतून असता त्यांच्यामध्ये कलम असा लावला हा. गेला. कोणामध्ये? येशूमध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये. आम्ही जी फांदी होतो कोणात कलम लावलं? येशूमध्ये. आता ही फांदी कोणातून आहे? येशू मधून आहे. जोरात बोला, कोणातून आहे? येशू मधून आहे. कलम केलंय. आता पहा आशीर्वाद काय आहेत. पुढं. आणि त्यांच्या बरोबर जैतून झाडाच्या मुळाचा व पुष्टतेचा सहभागी झालास. कसला? जैतून झाडाच्या. नाही, दोन्ही पण. जैतून झाडाचा व त्याच्या. पुष्टतेचा. हा पुष्टता शब्द खूप महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्ट म्हणजे काय? समृद्ध. पुष्ट म्हणजे समृद्ध. हा शब्द आपण काईन आणि हबेलबद्दल वाचला. कोणाबद्दल? काईन व हबेल. एकाने जे अर्पण दिलं, कोकरू आणलं, असं लिहिलं, ते पुष्ट होतं. Yes. कसं होतं? दष्टपुष्ट होतं. म्हणजे जर मेंढराची परिभाषा वापरली त्याला जास्त चरबी होती. जास्त चरबी होती. म्हणजे हबेलाने जे दिलं ना, धष्टपुष्ट दिलं. कसं दिलं? दष्टपुष्ट म्हणजे दिलं. पुष्ट या शब्दाचा अर्थ होतो समृद्ध. कसं? Yes, समृद्ध. म्हणजे प्रभूला म्हणायचं का ऐक फांदी, ज्याशी तू जुडलंय ना त्याची मुळं समृद्ध आहेत. येस हालेलुया. त्याची मुळं समृद्ध आणि आहे. जर मुळं समृद्ध आहे तर फांदी पण कशी होणार? समृद्ध होणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून फांदी स्वतःकडे बघू नको. तुझे मूळ समृद्ध असल्यामुळं, तुझं मूळ पुष्ट असल्यामुळं तू पण आशीर्वादित आणि समृद्ध होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? मूळ पुष्ट आहे म्हणजे समृद्ध आहे. कसं आहे? समृद्ध आहे. म्हणून सध्या तुझी स्थिती कशी आहे ते महत्वाचं नाही, तू कोणाशी जोडलाय ना ते महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आपण स्वतःकडे बघतो. कोणाकडं? स्वतःकडे किंवा पाहतो. अवतीभोवती. कोणाकडं? अवतीभोवती अवतीभोवती बघू नका चर्च. कोणाकडे बघा? मुळाकडे पहा. मुळाकडे पहा. कोणाकडे पहा? मुळाकडे पहा. फांदीनी नेहमी मुळाकडे बघावं का त्याच्याद्वारे मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांद्यांद्वारे झाड नाही, मुळांद्वारे कोण आहे? फांदी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचा आधारच नसणार तर झाड उभं राहील का? नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, झाडाचा आधार कोण असतं? मूळ असतं. सगळे बोला, कोण असतं? मूळ असतं. मूळ येतं काय उभं आहे झाड उभा आहे. म्हणून फांद्याला टेन्शन नसतं वारं आल्यावर. कमॉन, वारं आल्यानंतर किती लोकांनी पाहिलं? हात खोल, दोन्ही खोल. वारं आलं, काय आलं? वारं आलं. मग झाडा फांद्या अशा करतं का? नाही. प्रभूने झाडाला नियम लावून दिला पाहिजे होता. ओके, झाड मेलेलं असतं का लिव्हिंग थिंग आहे झाड? लिव्हिंग थिंग. कमॉन, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग झाड कसं आहे? जिवंत आहे. जिवंत आहे. मग देवाने त्याला नियम लावला पाहिजे होता झाडाला की बाबा वारं आलं ना फांद्या काय करायच्या? खाली घ्यायच्या. किती लोकांनी असं झाड पाहिलंय? नाही. देवाने झाडाला बनवलं तर नियम टाकला पाहिजे होता. बाबा एक काम कर, वारं आलं का तुझ्या फांद्या ज्या खुलतात ना त्या काय करायच्या? खाली टाकायच्या. आणि वारं गेलं का परत काय करायचं? वरती करायच्या. करतं का झाड असं? नाही करत. देवाने केलं पाहिजे होतं असं. येस. का करत नाही प्रभू? मूळ पुष्ट आहे. का मग त्यांनी फांद्याला सांगितलं का ज्याच्यावर तू उभा आहेस ना ते मजबूत आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फांद्या वारं आल्यानंतर आत जात नाही, त्याचे पत्ते बागडतात. येस हालेलुया. कमॉन, फांद्या काय करतात? बागडतात. सगळे बोला, काय करतात? बागडतात. वारं आल्यानंतर ते घाबरत नाही, पत्ते घाबरत नाही, ते बागडतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांना माहितीये आमचं मूळ आशीर्वादित आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर सांगतो चर्च. फांदीला मूळ दिसतं का? नाही दिसत. आणि तिने म्हणावं नाही मूळ मला दिसलंच पाहिजे. अरे तू जाशील मग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळलं? फांदीला मूळ दिसत नाही. ती भरोसा करते का मला मूळ आहे येस. म्हणून मी कशी आहे?
पुष्ट आहे. पण जर ती म्हणली मला काही हो आणि मला मूळ दिसलंच पाहिजे, दिसलं तर तू जाशील. येस. मूळ जर वर आलं झाड टिकल का? नाही. झाड काय होऊन जाईल. पण ती भरोसा करते चर्च, तिला मूळ दिसत नाही. कमॉन. फांदीला मूळ दिसतं का? नाही दिसत. कमॉन. तुम्ही पाहिलं का? का कारण त्याला माहितीये मूळ कुठं असतात, जमिनीमध्ये. पण तिला भरोसा आहे का त्याचद्वारे मी उभे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दिसत नाही, येशू दिसत नाही, पण तो आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो आहे म्हणून आज मी येशू मध्ये. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. म्हणून आज तुम्ही असं म्हणू नका का वारं का. वारं कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाडाकडे पाहायचं, वारं आल्यानंतर ते त्याचे फांदे आत घेत नाही. ते बागडतं. येस. आमेन. काय करतं. बागडतं. ते हलतं चर्च आणि कोणाची महिमा करतं. देवाची महिमा करतं. पण आपल्या जीवनात वारं आलं तर आपण बागडत नाही, आपण बिघडतो. काय होतो. बिघडतो. प्रभूची इच्छा होती तू बागडला पाहिजे, येस. तू बागडला पाहिजे, पण आपण बागडत नाही, आपण बिघडतो. प्रभू काय चाललंय. येस. आणि ते पण तू असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. येशू आणि शिष्य तारवात बसून चालले होते का नाही. येस. काय आलं. वादळ आलं. कम ऑन. आलं का नाही आलं. येस. आलं. आता वादळ आलं पण कोण असताना आलं. येशू असताना आलं. आणि हे तर आम्हाला समजतच नाही. अरे असं कसं काय होऊ शकतं का जर मी येशू ते कोणात आहे. येशू मध्ये जर मी आहे. प्रार्थनेमध्ये आहे, मी वचनामध्ये आहे, मी अर्पणामध्ये आहे, मी एवढंच काय तर चर्च सेवेमध्ये पण आहे, तरी काय येतंय. वादळ येतंय. कमॉन. किती लोकांना कळतंय येशू असताना पण वादळ येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते वादळ बुडवण्यासाठी नाही, ते वादळ गौरवासाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला विश्वास आहे का मी कोणात आहे येशू मध्ये आणि येशू कोणा बरोबर आहे, माझ्या बरोबर या आहे. वादळाकडे भिवू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वादळाशी देव परिचित आहे आणि देव मुद्दामून गप आहे. तुम्हाला हाच प्रश्न आहे ना आज देवाकडं का देवा तू गप्प का आहे. तू उत्तर का देत नाही. देव म्हणतो मला पाहायचंय का तू वादळाकडे कोणत्या भावनेने बघते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेही वादळ तुझ्या जीवनामध्ये उठलंय, मग ते जॉब बद्दल असेल, फायनान्स बद्दल असेल, इतर काही गोष्टी असतील, परमेश्वराची इच्छा आहे का वादळाकडे न पाहता तू कोणाकडे बघ. येशूकडे पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू कोणात आहे. येशू मध्ये आहे. आहे. मग हा प्रश्न नको विचारू का प्रभू तू असताना वादळ का. अरे वादळ असताना जर इश्यू आहे तर वादळचं काय टेन्शन आहे मला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजून घ्या चर्च, हे वादळ तुला बुडवण्यासाठी नाही, हे वादळ तुला वाढवण्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतं चर्च. पुन्हा सांगतो का वारं आल्यानंतर पत्ते बागडतात. फांदी काय होती बागडते. आणि कोणाचा गौरव करती. देवाचा गौरव करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्या जीवनामध्ये वारं आल्यानंतर अस्थिर होऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन आपल्यामध्ये आहे, देह आपल्यामध्ये थोड्या वेळासाठी खेळ करणार, पण माणसं नाही, माझ्यावर माझ्या प्रभूचं लक्ष आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असं होणार नाही का माझ्या जीवनावर देवाचं लक्ष नाही. आणि असं होणार नाही का देव मला दुष्टाच्या मर्जीवर सोपवणार नाही. माझा परमेश्वर मला इथून पण उचलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वारं आलं याचं टेन्शन घेऊ नका. संगती येशू आहे याचा आनंद घ्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूला नाही आवडलं. काढू आपण मार्क 4 अध्याय 37 वचन रीड करू. 37 वचन. मग वाऱ्याचे मोठे वादळ उठले व लाटा मचव्यात अशा उसळून येत होत्या की आता तो मचवा पाण्याने भरू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मचवा काय होऊ लागला पाण्याने, भरू लागला. पण बुडला का. नाही बुडला. कमॉन. काय झाला पाण्याने, भरू लागला. पण बुडला नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला माहिती ना चर्च तुमची कसोटी किती घ्यायची. प्रेज द लॉर्ड. देवाला माहिती तुमची कसोटी किती घ्यायची. आता पाण्याने भरून चाललाय तरी कोण झोपलाय. येशू झोपलाय. तरी येशू उत्तर देतो का. नाही देत. येशू काही बोलतो का. नाही. तुमच्या प्रार्थना जोर लावून चालल्या तर तुम्हाला वाटतं येशू बोलत. नाही. येशू बोलत नाही याचा अर्थ हे नाही की येशू बघत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे का जर उत्तर आलं नाही म्हणजे कोण पाहत नाही. येशू पाहत नाही. येशू खरोखर झोपला होता का. नाही. अहो जो व्यक्ती दिवसभर सेवा करून रात्री डोंगरावर काय करत बसायचा प्रार्थना करत आणि बसायचा. झोपायचं ठिकाण काय निवडतो तो. तारू. कमॉन. लॉजिक लक्षात येतंय. अहो 10 वेळेस ते काय होत असेल. हलत हालत असेल. असेल. जर जागा पाहिजे तर चांगली शोधल. कशी शोधल. चांगली शोध. म्हणजे आत्मिकरित्या प्रभू झोपत नव्हता. परमेश्वर त्यांना पाहत होता का हे काय करतायत चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं का देवा तू का बोलत नाही, तुझं का उत्तर दिसत नाही, तुझा का हस्तक्षेप दिसत नाही. तुमचा किती विश्वास आहे झोपलेले ईश्वर हे प्रभूला पाहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या दृष्टीने तो इश्यू काय झालाय झोपी गेलाय. पण तुमचा विश्वास किती याच्यात. येस.
येशूला उठवलं, येशू उठला आणि येशूने काय शांत केलं? वादळ शांत सगळे केलं. बोला काय शांत केलं? वादळ शांत आणि केलं. वादळ शांत केल्यानंतर त्यांनी खूप महत्वाचं काम केलं. आता वाचू या ठिकाणी आपण, रीड करा त्याचं 40 वचन. 40 वचन. आणि त्याने त्यांना म्हटले, तुम्ही असे का घाबरला? हा, कोणाशी बोलतो येशू? शिष्यांशी बोलतो. सगळे बोला कोणाशी? शिष्यांशी बोलतो. आता परमेश्वराने पहिले वादळ शांत केलं आणि तो म्हणला सेकंड टार्गेट माझं कोण आहेत? शिष्य आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही जे केलं हे मला आवडलं नाही, कारण वाऱ्याला बघून तुम्ही भयभीत झाले. आणि संगती कोण आहे? येशू आहे. सगळे बोला संगती कोण आहे? येशू आज आहे. मला सांगा तुमची संगती कोण आहे? येशू आहे. तुमचं मूळ कोण आहे? येशू आहे. म्हणून फांदी तू स्वतःकडे बघू नको का तुझी स्थिती काय, संगती कोण आहे त्यांनी फरक पडतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या संगती येशू आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज ज्याही प्रकारचं वारं असेल, मग ते आर्थिक असू द्या, आजाराचं असू द्या, कौटुंबिक असू द्या, परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे तर देव या वाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना कळतंय? आज सकाळीच तुमचा दिवस निराशेपासून सुरू झाला असेल, कसा? निराशेपासून. आणि मग तर संपलं. संडे पण जर असा तर मग प्रभू करायचं तरी काय? आता एकच आशा असते, कोणची? संडेची आशा. का चला हा दिवस तरी कसा जाईल? चांगला जाईल. आणि प्रभू तिथं सकाळपासूनच काय झाली? सुरुवात झाली. मग तर सगळं आता वीकच गेला. नाही, तू प्रभूकडे बघ. येस, हालेलुया. कोणाकडे बघ? प्रभूकडे पहा. फांदी स्वतःकडे बघू नको. आजची सुरुवात कशी झाली ते बघू नको. सध्या काय चाललंय ते बघू नको. तुझं मूळ कोण आहे त्याकडे तू बघ. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू मुळाकडे बघशील तर तुझं स्वरूप परमेश्वर 100% बदलणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आमचा विश्वास महत्वाचा आहे आणि म्हणून देवाने त्यांच्या विश्वासावर हात टाकला आणि म्हणला का तुम्ही जे केलं हे योग्य केलं नाही, तुम्ही का विश्वास ठेवला नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही या तारवात कोणाशी जोडलात? येशूशी जुडलात. शिष्य ते तारवात कोणाशी जोडलेत? येशूशी मग जुडले. त्यांचं मूळ कोण आहे आता? येशू आहे. मग फांदी तुला काळजी करायची गरज नाही जर तुझं मूळ येशू ख्रिस्त आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतो चिंता काळजी. करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास तुम्ही सिद्ध केला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथंच आपण गडबड करतो आणि देवाबद्दल अपशब्द वापरतो, म्हणतो देवा तू पाहत नाही, देवा तुझं लक्ष, नाही का? देवाचं लक्ष आहे चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसं तो तारवात गप्प होता, कसा होता? गप्प होता. सेम तुमच्या लाईफ मध्ये आज देव तुम्हाला काहीच उत्तर देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तुम्हाला पण प्रश्न आहे का देवा तू कुठं काय करत नाही, म्हणजे तुझं लक्ष. नाही. मग आम्ही पटकन सगळ्या बाहेर हलवून बघतो. प्रार्थना तर बरोबर आहे ना, अर्पण तर चाललंय ना, बाकी तर बरोबर आहे ना, अरे सगळ्या बाहेर हलवल्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या बाहेर कशा आहेत? हालेलुया. हलवलं. बरोबर आहेत. येस. मग तरी करंट काय येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो भरोसा कर. येस, हालेलुया. काय कर? भरोसा कर. भरोसा कर. सगळं बरोबर आहे, फक्त भरोसा करायचं शिक. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलला प्रभूने 40 वर्ष रानात काढलं. किती? 40 वर्ष. फक्त देव म्हणला त्यांना तपासायचं. तपासायचं म्हणजे लोक किती माझ्यावर काय करतात? भरोसा कर. भरोसा करतात. ते प्रभूला पाहायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितका लवकर काय म्हणतात त्याला, फांदी मुळावर भरोसा करल तेवढ्या लवकर फांदीची अवस्था बदलणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही येशू बरोबर तर आहोत, पण अवस्था कशी आमची? तशीच आहे. मग का? कारण फांदी काय करत नाही? भरोसा करत भरोसा नाही. करत मुळावर भरोसा करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना कळतंय? आज आम्ही सगळे कोणाशी जुडलो? मुळाशी जुडलो. येशू. जुडला, चर्चला आलात, घरी बायबल आहे, येस. बाप्तिस्मा झालाय, प्रार्थना करतायत, मग रिझल्ट का नाही चर्च? कमान प्रार्थना आहे का नाहीये? येस आहे. 6 दिवस युट्यूबवर मेसेज पहा, प्रार्थना बघ, ही बघ, ती बघ, ती बघ, हे लय भारी, ते लय भारी, अरे सगळं लय भारी, पण तुझं कुठं काय होऊ राहिलं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान तुझं तिथंच, तू तिथंच आहे. तू तर म्हणतो मी येशू मध्ये, मी येशू मध्ये आहे. मग फांदीची अवस्था का बदलत नाही? येस. येस. कारण मुळावर तू भरोसा करत. नाही. ज्या दिवशी फांदीला कळल का मुळावर मला भरोसा करत, त्या दिवसापासून फांदीची अवस्था बदलणार Yes. चर्च. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा करा चर्च. Yes. डिक्लेरेशन द्या, आपल्या मुखाने जाहीर करा. फक्त व्यथा बोलू नका. काय जाहीर करा? विश्वास. तुमचे आशीर्वाद तुमच्या विश्वासावर तुम्ही जाहीर करा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जाहीर करायचं, बोलायचं. जसं मी तुमच्याशी इथं बोलतोय ना, सेम अशीच आम्ही घरी प्रे करतो. जेही प्रभू प्रगटीकरण देतो ते घ्यायचं आणि ते अप्लाय करायचं चर्च. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जेही वचन येईल ते घेऊन काय करायचं तुम्ही? डिक्लेअर करायचं. ते तुम्ही बोलायचं, जाहीर करायचं. का आता माझं मूळ कोण आहे? येशू येशू आहे. आहे. म्हणून मी स्वतःकडे बघत नाही, मी स्वतःच्या कंडिशन बघत नाही. Yes. माझ्या मुळाद्वारे मी ब्लेस होणार. येस, आमेन. हालेलुया. प्रत्येक वचनाचा अनुभव घेऊन पहा Yes. का परमेश्वर किती चांगला आहे चर्च. येस.
आणि त्याचं प्रत्येक वचन किती खरं, शुद्ध आणि पवित्र आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देवाने वचन दिलंय, देव ते पूर्ण करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फांदीनी कोणाकडे बघायचं नाही, स्वतःकडे, स्वतःकडे मुळाकडे पाहायचं पाहायचं, स्वतःकडे. ऐ गडबड. फांदीनी कोणाकडे पाहायचं, स्वतःकडे नाही आणि मुळाकडे पाहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो मुळाकडे पाहायचं, स्वतःकडे बघू नको, मग रडणं बंद नाही होणार तुझं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं इमोशन्स तुझ्यातून जाणार नाही. मग किती प्रार्थना केली तरी तुझे अश्रू काय थांबत नाही. आणि जसं मी नेहमी तुम्हाला सांगितलं का युट्यूबद्वारे आम्हालाच लोक डबल फोन करतात आणि आम्ही त्यांना सांगत पण नाही का तू दुसऱ्या नंबरवर मला फोन केला होता प्रार्थनेसाठी, प्रार्थना करून झाली, पण त्याच्या समाधानासाठी परत काय करावं लागती, प्रार्थना करावी लागते. का त्याचा भरोसा नाही, त्याचा भरोसा नाही. म्हणून चर्च किती प्रार्थना केली, शेवटी भरोसा महत्वाचा. काय महत्वाचा? भरोसा जर महत्वाचा. तू जर एका प्रार्थनेवर भरोसा करत नाही तर 4 जणांनी केली तर रिझल्ट तोच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा भरोसा महत्वाचा आणि जर भरोसा असेल एका प्रार्थनेत काम होणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणत्या आशेने येशूकडे येताना हे खूप महत्वाचं. येस. जे पण येशूकडे आले ना असंच आले नाही, आशेने आले. येस. कसं आले? आशेने आले. आणि जर तुम्ही आशेने येणार, देव तुमची आशा कधीच वाया घालणार नाही. येस. तुम्ही बायबल रीड करा, जेही आशेने आलं त्यांच्या लाईफ मध्ये प्रभूने अद्भुत कार्य केलं. येस आमेन. हालेलुया. त्यांनी भरोसा केला. काय केला? भरोसा केला. ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये असं आहे, पण आता येशूशी जोडणार, आता येशूशी, जुडणार. आणि येशूशी जोडल्यानंतर इमिजिएट माझे सगळे शाप आणि पाप तुटले जातील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वारं येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय येणार? वादळ येणार. देवाच्या गौरवासाठी. Yes, हा, sir. वारं याहीमुळे येतं, जस योनासारखं कोणाच्या वाटण्यापासून पळतो, देवाच्या देवाच्या वचनापासून. मगही वारं येणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर इथं या शिष्यांबरोबर जर वारं आलं तर ते देवाच्या गौरवासाठी, Yes. येस आमेन. शिष्यांचा विश्वास वाढण्यासाठी. वाढण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव तुम्हाला पाहतोय का तुझा किती भरोसा आहे माझ्यावर. Yes. आणि जर तू भरोसा करशील तर या फांदीला देव वाळू देणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याद्वारे परमेश्वर नाही, प्रभूद्वारे आपण आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांदीद्वारे मुळ्या नाहीत, मुळ्याद्वारे काय आहेत? फांदी आहे. फांदी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुझ्याद्वारे गोष्टी बदलणार नाही, ज्याच्याशी तू जोडलाय ना त्याद्वारे गोष्टी बदलणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज जे काही तुमच्या जीवनात चाललंय याकडे बघू नका. कोणाकडे बघा? मुळाकडे पहा. सगळे बोला, कोणाकडे पहा? मुळाकडे मुळाकडे पहा. पहा. भरोसा करायचं. आज जॉबचा प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. बायबल सांगतं येलेला प्रभूने उपाशी मरू नाही दिलं. येस. ओळाला सांगितलं पाणी द्यायचं आणि कावळ्याला सांगितलं काय पुरवायची. भाकर पुरवायची. कमन केलं का नाही केलं? येस केलं. त्याला माहिती आहे माझं मूळ कोण आहे. येशू आहे. जर माझं मूळ परमेश्वर आहे तर येलेला माहिती जरी दुष्काळ असेल पण माझा देव मला वाण पडू देणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी तुमच्या जीवनामध्ये जॉबचे आव्हान आहेत पण तुमचा पुरवठा करणारा, तुम्हाला पोचणारा परमेश्वर आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही तुमचे सगळे हातपाय ढिल्ले करतात तर म्हणतात प्रभू आता माझं कसं होईल. मग इतके दिवस याच्या पहिले तुला कुणी सांभाळलं? देवाने सांभाळलं. नाही, कामानी. कुणी? कामाने. म्हणून तुझा विश्वास काय होऊ लागला? हालू हालू लागला. लागले. असं होईल. जॉबचे चॅलेंजेस येणार पण तुम्ही म्हणायचं का नाही मी कमवतो म्हणून मी खात नाही, माझ्यावर कोणाची कृपा आहे? देवाची देवाची कृपा कृपा आहे. आहे. माध्यम बदलल पण कृपा बदलणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इलियाचं माध्यम बदललं. कावळा कोण? कावळा. पहिले माणसं खाऊ घालत असतील, नंतर कोण? कावळा. कावळा. जस्ट माध्यम बदलतील पण कृपा बदलणार नाही देवाची. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तर जास्त तांदू लागला ना कसं होईल कसं होईल, अरे म्हणा देवाने पहिले दिलं आणि देव आताही देणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माध्यम काय मला माहित नाही पण माझा देव देण्यास मला समर्थ Yes. आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माध्यमामध्ये जीव अटकू नका. देवाच्या वेगळ्या स्टाईलचं पण काम पहा का देव तसंही कार्य करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूकडे पाहाच. कोणाकडे पहा? प्रभूकडे पहा. जर एलिया म्हणला असता प्रभू ऑलरेडी 3.5 वर्ष काय चाललाय, दुष्काळ. दुष्काळ चालला, म्हणून देवाने काय केलं, विधवेच्या घरी पाठवताना म्हणला नाही विधवेचं घर आहे. कोणाचं? विधवेचं घर आहे. नाही, तो पहिलेच म्हणला असता देवा कोणाच्या घरी पाठवू राहिला, येस. तिचीच खाण्याचे वांदे आहे. आणि तुम्हाला पाठवू राहिला का? देव म्हणला पहिले जा मग स्टोरी सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? एलियाला पण देवाने सांगितलं नाही कोणाच्या घरी पाठवतो, गेल्यानंतर सगळं कळतं स्टोरी काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण फांदीने कोणाकडे पाहिलं असतं? स्वतःकडे, स्वतःकडे. परिस्थितीकडे. फांदी वाळून गेली असते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने काय केलं, स्वतःकडे पाहू दिलं, नाही. परिस्थिती दाखवली, नाही. म्हणला भरोसा कर. येस. जर कावळ्याद्वारे देऊ शकतो तर व्यक्तीद्वारे पण परत देऊ शकतो येस. तुला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माध्यम बदलल पण कृपा बदलणार नाही. येस आमेन.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज देव इकडून देतो काही हरकत नाही. कदाचित ते माध्यम बंद होतंय का, होऊ दे, फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे जर तुला जॉब भेटत नव्हता, जर देवाने दिला तर देव पुढचा पण देईल ना. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च. माझी व्यथा सांगतो, जॉब सोडायच्या टायमाला सेवेसाठी हाच प्रश्न की पुढचं कसं होईल. अरे ते मला काही नसताना तुला काय केलं होतं, जॉबने ब्लेस केलं. काही नसताना तुला मी जॉब प्रोव्हाइड केला, तर तू माझ्यासाठी उभा राहशील तर तुला उपाशी मारेल का मी. नाही मारणार. चर्च मला भरोसा करायचं शिकवलं कोणी. देवानं. देवाने. भरोसा कर. जर तू काही नसताना जर आतापर्यंत आहे, मग पुढचा विचार काय करतो, तोच देव तुला पुढे पुरवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून ज्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम चाललेत, बिझनेसमध्ये, त्यांच्या जॉबमध्ये, वरी होऊ नका चर्च. तुमच्या मूळ समृद्ध आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझ्याकडे विकल्प कमी आहे, त्यांनी फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा प्रॉब्लेम काय आहे? माझ्याकडे विकल्प कसे आहेत. कमी आहे. प्रभू माझं क्वालिफिकेशन एवढं आहेत, ऑपॉर्च्युनिटी एवढीच आहेत, मी नगरमध्ये राहतो, मला चान्सेस एवढे आहेत. तुझी नजर देवावर नाही अजून. येस. तू पूर्णपणे देवावर अवलंबून नाही. तू कुठं ना कुठं स्वतःला बघतो. येस. पूर्ण झिरो वाचच, पूर्ण झिरो. आणि पूर्णपणे देवावर सोपून टाकायचं. देव तिथून पण उगवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं एज्युकेशन लिमिटेड, इंग्लिश येत नाही, एक्सपिरियन्स कमी, हे ड्रॉबॅक्स माझे, मग ह्याच्यातून माझं काय होणार आहे. फांदीने स्वतःकडे बघू नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या फांदीला कसं वाढवायचं हे देवाला ठाऊक आहे. Yes, म्हणतो amen. काय म्हणतो, स्वभाव विरोधात. कसं स्वभावाविरोधात. म्हणजे मला माहिती आहे तुझ्यामध्ये कमकुवतपणा आहे, तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, तुझ्याकडे कॅलिबर नाहीये, स्वभाव विरोधात मी कलम केले तुला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कलम केलं, कारण तुझी अवस्था बदलावीच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फांदी बांधणार नाही, माझ्यात नाही, माझ्यात नाही, माझ्यात नाही, मग तू जुडल्यामुळं पण तू उघडलेलीच आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांदी स्वतःकडे बघू नको. तुला स्वभाव विरोधात देवाने कलम करून घेतलं. येस हालेलुया. तुझ्या फेलियर बरोबर देवाने तुला ऍक्सेप्ट केलं. Yes. तुझ्या ड्रॉबॅक बरोबर देवाने तुला ऍक्सेप्ट केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जेणेकरून तुझं फेलियर आणि तुझं ड्रॉबॅक घालून टाकवायचं. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्रभूकडे पहा. येस. कोणाकडे पहा. प्रभूकडे पहा. लॉर्ड कुठून पण काही करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव घ्या. काय घ्या ना, कुठं चर्चला. या अनुभव घ्या. आणि तुझं काय, येस तुला पण काय घ्यायचं आहे. अनुभव अनुभव घ्यायचा आहे. रोज एवढे वचन आहेत, आज्ञा आहेत, त्याचा काय घे देवाचा. अनुभव घे. अनुभव घे. तुला कळलं का देवाचा स्टाईल किती जबरदस्त. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज देव तुमच्याशी बोलल आणि तुम्हाला ब्लेस करणार. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून वारं येईल, शिष्याप्रमाणे भयभीत होऊ नका. या वाऱ्यामध्ये देव तुमच्या बरोबर आहे याचा आनंद तुम्ही करा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नका का माझ्या लाईफ. प्रभू म्हणायचं काय लोकांना, कोणाला. लोकांना. आम्हाला देवाचा त्रास नाही, आपल्याला त्रास नाही. त्रास कोणाचा आहे. लोकांचा. लोकांना सांगायचं काय, कारण ते तर म्हणतील तू कुठं जात होता. चर्चला जात होता. तो प्रश्न मेन आहे आपला. किंवा मी चर्चला जातो, मी नेहमी सांगतो माझा इश्यू असा, माझा इश्यू तसा, आणि प्रभू आता मी त्यांना काय सांगू. हे विचार आम्हाला खाऊन टाकतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना मला काय उत्तर द्यायचं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. अरे ह्याद्वारे तर फांदी मागे राहिली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांदीने लोकांचा विचार करू नये, परमेश्वराकडे बघायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही लोकांचा विचार केला ना, तुमच्या मनात निगेटिव्ह येईल, तुम्ही देवाच्या प्रती तरी संशय धरणारच. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज फांदी स्वतःचा विचार करू नको, लोकांचा पण. कोणाकडे बघ, मुळाकडे पहा. सगळे बोल कोणाकडं. मुळाकडे पहा. जर तुमचं पुष्ट आशीर्वादित आहे, तुमचं मूळ ब्लेसड आहे, तर संबंध उंडा संबंध झाड प्रभू ब्लेस करणार. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोण आहे आपलं मूळ. येशू आहे. आणि लिहिले पुष्ट आहे. कसं आहे, पुष्ट मूळ आहे. म्हणजे समृद्ध आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुझी अवस्था मॅटर करत नाही, त्याची समृद्धी तुला मॅटर करते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वादळ येईल, पण कोणाकडे पाहायचं. मुळाकडे पाहायचं. प्रभूकडे पाहायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतो. आजार असतील, रिपोर्ट एकदम तुमचे पूर्णपणे असे येतात की बाबा काहीच त्याच्यामध्ये वाटत नाही. 6 महिने सांगतात, 2 वर्ष सांगतात, लाईफ टाईम गोळी सांगतात. बरोबर आहेत, कसे आहेत, बरोबर. बरोबर आहेत. फांदीची अवस्था जी सांगितली कदाचित ती बरोबर आहे, पण लक्षात ठेव तू कोणाशी जोडला जातोय. येशूशी जुडल्या जातोय. येशू समर्थ आहे चर्च पुन्हा तुमचे अवयव संजीव करण्यासाठी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, ज्यांनी निर्माण केलं तो पुन्हा एकदा तुझ्यामध्ये नवीन गोष्टी निर्माण करू शकतो. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून रिपोर्ट आहेत, उलट धन्यवाद द्या. का साक्ष होईल तर पुरावा असेल का देवाने अद्भुत कार्य केलं. Yes, amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन छोटं करू नका. कोणाकडे बघा, देवाकडे पहा. प्रभूकडे बघाच. येस तिथून आशा येणार, तिथून आशा येणार. तिथून बळ येणार. फांदीला ताकद कुठून येते, झाडाद्वारे आणि मुळाद्वारे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचं मूळ समृद्ध आहे आणि जर तो तुमचा कंटाळ करत नाही, मग तुम्ही तरी का कंटाळ करता देवाचा Yes. प्रार्थना करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कधी म्हणला का तुम्हाला नेहमी तेच का? परत काय आणलं नवीन? कधी बोलला का असा? नाही बोलला. का म्हणून देव कधी म्हणत नाही आता काय आपण तर लेकराला आता दिलं होतं ना, आता परत काय आणलं? देव म्हणतो का असं? नाही बोलत. हे मागच्या आठवडी एवढं मोठं कार्य केलं, आता काय आणलं परत? देव कधी बोलत नाही. येस. देव परत प्रोत्साहन देतो आणि म्हणतो अरे हे केलं ना ते पण येस. करणार, हालेलुया. ते केलं ना ते पण करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरं तरी घाबरतात का बापाला आता कसं म्हणावं, आताच मागितलं पहिले नाही म्हणल. प्रेज द लॉर्ड. पण त्या बापाचा अनुभव असा का कधीच नाही म्हणत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. जगी बापांना प्रश्न पडतो, काय पडतो? प्रश्न प्रश्न पडतो. पडतो. म्हणजे साक्षी हुशार आहे म्हणून ती प्रतीक्षेला पुढे ढकलती. ती नाही म्हणत, प्रतीक्षेला पुढे ढकलती. म्हणजे बोलणे खाल्ले तर तू का? तिला माहिती जगी बाप एकदा देईल आणि नंतर देणार, नाही. पण स्वर्गीय बाप कधी नाही म्हणत. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नेहमी तयार आहे चर्च आम्हाला ब्लेस करण्यासाठी. कारण ही समृद्धी जी आहे ना ती त्याच्या गौरवासाठी आम्हासाठी चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं होईल, वारं येईल, पण बिघडायचं नाही. काय व्हायचं? बागडायचं. बागडायचं. सगळे बोला काय? देवाची महिमा करायची. बिघडायचं नाही. काय करायचं नाही? बिघडायचं नाही. बागडायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव आहे, देव पाहतोय, तर नक्की मी काहीतरी अद्भुत आणि अलौकिक पाहणार Yes. प्रभूच्या Amen. गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतंय नेहमी कोणाकडे बघायचं? मुळाकडे पाहायचं. मूळ तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानियल मी उदाहरण घेईल, खूप सुंदर उदाहरण आहे. आणि ज्या लोकांना असा प्रॉब्लेम आहे ना की लोक आमच्यावर जळतात, लोक आमच्यावर, म्हणजे हा लय लोकांचा प्रॉब्लेम आहे. लोक आमच्यावर जाळणाऱ्यांना पण सांगणार आहे का जाळायचं झुडपासारखं जाळा, म्हणजे तुमच्याद्वारे देव कोणाशी तरी बोलून जाईल. प्रेज द लॉर्ड. कमान कळतंय मोशेने काय पाहायला जाळता? झुडूप पाहिलं. म्हणजे जाळायचं त्या झुडपाप्रमाणे जाळाचंच, का तुमच्याद्वारे देव कोणाशी तरी बोलला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चर्च खूप सुंदर विषय प्रमाणे सांगितला या विषयात धरून की तुम्ही मुळाकडे बघा, लोकांकडे बघू नका. त्यांच्या जळल्याने आणि त्यांच्या निगेटिव्ह विचार केल्याने तुझं अस्तित्व मिटणार नाही. प्रेज द लॉर्ड. तू जे काही आहे तुझ्याद्वारे नाहीये, तुझ्या मुळाद्वारे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दानियलचं असं होतं का, पण काढू आपण दानियलचं पुस्तक 6वा अध्याय काढा, फास्ट जाऊ थोडं, 3रं वचन. तेव्हा हा दानिएल अध्यक्षांवर व प्रांताधिकाऱ्यांवर वरिष्ठ झाला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लक्ष द्या, खूप सुंदर आहे दानियल बद्दल. ओके ना, बायबल सांगतं का दानियलामध्ये असं लिहिलंय उत्तम आत्मा आहे. कोणाचा? देवाचा. सगळे बोला कोणाचा? देवाचा. दानियलाबद्दल आपण वाचतो दानियलच्या पुस्तकात, देवाचं भय धरणारा, देवाचं भयधर. आणि ज्ञानात परिपूर्ण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबल सांगतं त्या दानियेलाला त्या राजाने एक मोठा अधिकाराचा पद दिलं, पण त्या पदाद्वारे दुसरे खुश नव्हते. नाव हे पद दानियेलकडे बघून दिलं का त्याच्या ठाई एक उत्तम आत्मा होता म्हणून. त्याच्या ठाई एक उत्तम आत्मा होता. परत वाचते, महत्वाचं आहे सगळ्यांसाठी. तेव्हा हा दानिएल अध्यक्षांवर व प्रांताधिकाऱ्यांवर वरिष्ठ झाला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. नाव कोणता आत्मा आहे? उत्तम आत्मा. आता पहा, त्याच्यावर जो अनुग्रह तो देवाचा आहे. लिहिणाऱ्यांना त्या टायमाला मे बी त्या राजाला कळलं नाही, पण त्याला कळतंय काहीतरी याच्यात अलौकिक आहे, Yes. याच्यात काहीतरी अलौकिक आहे. अलौकिक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की उत्तम आत्मा त्याच्यात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ही जी उन्नती आहे ना, ही दानियेलच्या बुद्धीद्वारे नाहीये, ही प्रभूच्या कृपेद्वारे. येस. आमेन. त्याची जी बढती आहे ना ती त्याच्याद्वारे नाहीये, ती देवाच्या कृपेद्वारे. Yes. येस. का म्हणून पुन्हा सांगतो, त्याचं ज्ञान त्याच्याद्वारे का देवाद्वारे? देवाद्वारे आहे. त्याची बढती त्याच्याद्वारे का देवाद्वारे देवाद्वारे आहे. आहे. येस. मग बायबल सांगतं का त्याच्या अधीनतेत जे काम करणारे होते, जे त्या राज्याचे होते, ते खुश नव्हते. कारण दानिएल एक यहुदी होता. कोण होता? यहुदी होता. आणि त्याच्या हाताखाली जे होते ते परके लोक होते, आणि त्यांना वाटलं परका व्यक्ती, गुलाम व्यक्ती आमच्यावर काय करतो, राज्य राज्य करतोय. करतो. ही गोष्ट त्यांना आवडत नव्हती. येस. आमच्या तो वर्चस्व करतो आणि त्याच्या अधीनीत आम्ही काम करतो. आणि म्हणून या लोकांनी षडयंत्र केलं. काय केलं? षडयंत्र केलं. षडयंत्र असं होतं का राजाशिवाय दुसरंच कोणाला प्रार्थना करायची नाही. ना. बायबल सांगतात तरी दानिएल काय करत होता? 3 टाइम प्रार्थना करत होता. केली का नाही केली? येस. Yes. केली. ना. मला सांगा, दानिएल एवढा आल्लड आहे का त्याला माहित नाही कट कारस्थान? येस. राजाने कशाला सही केली? फरमानावर. का जर एवढा महिनाभर जर कोणी दुसऱ्याची उपासना केली तर त्या व्यक्तीला सिंहाच्या गुहेत काय करू? टाकण्यात येईल. ही गोष्ट दानिएलला माहित होती का नव्हती? येस. माहिती माहित होती. होती.
कमान माहित होती का नव्हती? येस माहित माहिती होती. होती. मग तो म्हणला पाहिजे प्रभू कट कारस्थान आहे. काय म्हणला पाहिजे? कट कारस्थान आहे. कट कारस्थान आहे. पण तरी देखील दानिएल एका शब्दाने बोलत नाही. काय करतो? प्रार्थना प्रार्थना करतो. करतो. सगळे बोला काय करतो? प्रार्थना प्रार्थना करतो. करतो. त्याला भीती नाही का? Yes. कट चाललाय, लोक त्याच्याशी काय करतात? कट जळतात. येस. कमॉन काय करतात? जळतायत. जळतात म्हणून कट कारस्थान केलं. पण त्याला माहितीये की तुमच्या जळल्याने माझी उन्नती जाणार येस. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा माझ्या ताकदीमुळे असली तर मला भीती बाबा तुमच्या कट कारस्थानाची, पण माझी उन्नती माझ्या ताकदीमुळे नाही, माझी उन्नती माझ्या मुळाद्वारे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कट कारस्थान माझ्या विरोधात करणार, पण जो फेवर माझ्यावर देवाचा आहे ते तुम्ही कुठून घालवणार? येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम काय आहे? पास्टर आमच्याबद्दल काहीतरी चाललंय, आमच्याबद्दल कोण काहीतरी बोलतंय, बोलू दे. त्याची मानसिकता बदलू शकतो का आपण? नाही नाही. बदलू शकत. त्याला काय बोलायचं, त्याला काय विचार करायचा, त्याला काय कट कारस्थान करायचं तू कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्याकडे जे आहे ना ते माझ्या बुद्धीचं नाही, ते देवाच्या कृपेचं आहे. येस हालेलुया. आणि म्हणून मला कट कारस्थानाची भीती नाही. नाही, की मला उंच करणारा माझा परमेश्वर आहे. येस आमेन. हालेलुया. तुम्ही प्लॅन माझ्या अगेन्स्ट करू शकता, पण देवाचा फेवर माझ्यावर तुम्ही घालू Yes. शकत नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दानिएल रिलॅक्स. आणि कोणाशी जोडला? परमेश्वराशी परमेश्वराशी. जुडला. नेहमीप्रमाणे 3 टाइम काय करायचा? प्रार्थना प्रार्थना करायचा. तो देवाशी जुडतोच. त्याला माहितीये देवाशी जुडलो तर कट कारस्थान देव उधळून लावणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला जर असं वाटतं की लोक आमच्या अगेन्स्ट आहेत, लोक आमच्याशी जळतात, मग त्यांच्या जळल्याने तुझं कमी होणार नाही काही. येस. हा तुझ्या ताकदीने बुद्धीने असेल तर तू विचार कर. तुझ्या ताकदीने बुद्धीने तू असशील ना तर तू काय कर? विचार विचार कर. कर. पण तू कोणाद्वारे? देवाद्वारे का तुझ्याद्वारे? देवाद्वारे. सगळे बोला कोणाद्वारे? देवाद्वारे. मग तुला काय टेन्शन आहे? येस. येस. ते तुझ्यावर प्लॅन करतील, पण ज्यांनी ठरवलं तुला उंच करायचं त्याच्यावर कुठं प्लॅन करणार? येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? लोकांना तोच पास्टर ते अरे विचार करू दे. तू तुझ्याद्वारे नाहीये, तू देवाद्वारे. येस. ते तुला धरू शकतात, तुझ्या देवाचा हात नाही धरू शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं का नाही टाकलं? येस टाकलं. कमॉन मेला का वाचला? वाचला. वाचला. जी खास त्यांसाठी खणली ना त्याच खाचे देवाने त्यांना टाकलंच. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतं चर्च. लोक तुमच्या अगेन्स्ट आहेत, निराश होऊ नका. लोक तुमच्या प्रगतीने आनंदित नाही, निराश होऊ नका. कारण माझी प्रगती माझ्यामुळे नाहीच आहे, माझी प्रगती माझ्या देवाद्वारे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा प्लॅन माझ्या विरोधात असू शकतो, पण तुमचा प्लॅन माझ्या देवाविरोधात जाऊ शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या चर्च, की मूळ जर ब्लेस आहे, मी मुळाशी कनेक्टेड आहे, तर मला टोळाची भीती. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर झाड चिंता करतं टोळाबद्दल. येस. फळांना भीती कसली? टोळाची. पण त्याला कळावं का मी कोणाशी जोडलोय? मुळाशी जुडलोय. तर मी मुळाशी जोडलोय तर मला टोळाची भीती नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे विचार करून तुमचं मन हलकं करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते असा विचार करतात, माझं कसं होईल? मग तुझ्या बुद्धीद्वारे का देवाच्या कृपेद्वारे? येस. येस. देवाच्या कृपेतून. कमॉन कोणाद्वारे? देवाच्या कृपेद्वारे. दानिएलची प्रार्थना भयभीत प्रार्थना पाहिजे होती. कशी? भयभीत वाली पण त्याला प्रार्थना. माहितीये ही उन्नती आहे ना मी नाही कमवली, माझ्या देवाने दिली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मला मारू शकता, पण माझ्या ठाई जो देवाचा आत्मा त्याला मारू नाही शकत तुम्ही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुमचा आत्मा जिवंत आहे तर तुमचं शरीर देव मरू देणार नाही. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा दानिएलचा आत्मा कसा ठेवला त्यांनी? जिवंत ठेवला चर्च. म्हणून तो त्याचं शरीर त्या गुहेतून काय झालं? बाहेर वाचलं. बाहेर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिक जीवन सुखू देऊ नका लोकांद्वारे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांचं काम आहे, त्यांचं काम ते प्रामाणिकपणे करतील, पण तुमचा विश्वास तुम्ही सिद्ध करा आणि देव तुम्हाला जीवन देणार. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन दानिएल दाखवतो का माझं मूळ कोणाबरोबर आहे? येशू सोबत आहे. कमॉन कोणाद्वारे? परमेश्वरासोबत प्रार्थना आहे. चालू ठेवली. काय चालू ठेवली? प्रार्थना चालू चालू त्याने ठेवली. आपलं मूळ सोडलं नाही चर्च. आणि जर मूळ तुम्ही धरून ठेवलं तर चर्च फांदीची अवस्था बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळेसाठी फांदीला वाटलं संपलं, पण संपली का फांदी? नाही संपली. का अजून फळं आली? अजून सगळे बोला अजून फळ आली. अजून फळं येणार चर्च. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आ प्रभू जातं काय फळ? जातं का फळ? जाणार नाही, अजून येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फांदी जर झाडाशी जोडली तर ही अजून फळ देण्यासाठी जोडली. Yes, church. amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट सैतान तुमचे विचार छोटे करतो, तुम्ही छोटे विचार करता, त्याला जागा देऊ नका. देवाच्या वाटणात जागा द्या का मी देवाशी जोडलोय. तू म्हणतो का फळ पडतील? फळ पडणार नाही, फळ अजून येतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय चर्च? सैतानाला दाखवा काय याच्यावर असर नाही होत, इथं डोकं खाऊन फायदा नाही, चला इथून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नादवायला आणि आपण नादी लागायला तर मग तिथेच बसणार. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो येईल एका वाटेने पण त्याला पळवायचं 7 वाटेने चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाहीर करा देवाचं वचन. थोड्या वेळेसाठी मनाला घेरा टाकतो पण देवाचा आत्मा आपल्या ठाई आहे आणि तो पुन्हा विश्वास आमचा संजीवित करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन द्यायचं का फळ पडणार नाही, येस. पडायची भीती नाही, मी वाट बघतो अजून येण्याची. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आमचीच प्रार्थना देवा फळ पडतं काय माझं, देवा हे जातं का, अरे जातं का नाही म्हणायचं अजून येणार आहे. आमेन. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सायताला प्रश्न पडला पाहिजे, मी पाडाच्या गोष्टी बोलतो ना, कसलं बोलतोय, वाढायच्या गोष्टी बोलतोय. यायचं कसलं यायचं. यायचं. नाही कळलं आज. सायताने काय टाकला प्रश्न, जे फळ आहेत ते काय होतील, गळून जातील. पडून जातील. आणि आपण पण काय प्रार्थना घेऊन बसलो, हे देवा पडू देऊ नको, हे देवा पडू देऊ नको. अरे मन देवा अजून येणार आहे, देवा अजून येणार आहे, देवा अजून येणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट सायतानला पण चोख बसला पाहिजे, मी सांगतो काय ना बोलतो काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या बाबतीत आशीर्वाद बोलायचे नव्हते उगाच त्याला आठवण करून दिली, आता त्याच्याबद्दल पण आशीर्वाद बोलू लागला. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सायतान येऊन मनाशी खेळतो ना, माणसं धन्यवाद आठवण करून दिली ते विषय, त्याच्यावर सगळ्यांना आशीर्वाद द्यायला स्टार्ट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं मी जे बोलतो. Yes. सायतान येऊन काय धरतो, आपलं मन. मन धरतो. काय धरतो, मन. धरतो. अरे मनात काय ना काय टाकायचा प्रयत्न करतो. येस. निगेटिव्ह नाही घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. Yes. आता बरं झालं, असं आठवण नव्हती या गोष्टीची, आता त्या गोष्टीची प्रार्थना करतो, त्याला आशीर्वाद देतो येशूच्या येस. नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च, त्याला पण चक्कर आली पाहिजे. अरे उलटच आहे, उगाच याच्या मुखातून याच्यासाठी काय काढले मी, आशीर्वाद काढले. आशीर्वाद काढले. कमॉन, कळतंय चर्च, तुम्हाला कळलं पाहिजे तुमचे मूळ कोणाशी आहेत. आणि जर तुमचं मूळ तुम्ही धरून ठेवलं तर तुम्ही ब्लेस होणार चर्च. Yes. येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएलने आपलं मूळ सोडलं नाही चर्च. येस. त्याने देवाला काय केलं, धरून ठेवलं. त्याला माहिती आहे जीवन प्रभूद्वारे, जीवन प्रभूद्वारे. म्हणून माझी प्रार्थना, माझी आराधना, माझं देवाचं भय, माझी भक्ती मी सोडणार नाही, कारण इथून परमेश्वर या फांदीला समृद्धीत करणार. येस येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोक काय विचार करतात, हा विचार करून प्लीज तुमचं आध्यात्मिक जीवन विस्कळीत करू नका, कारण सैतान जर तुम्हाला दुसऱ्या कशात पाडत नाही तर तुमचं मन कडू करून तुम्हाला आत्म्यात पाडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जगिक नाहीयेत का तुम्हाला तो जगात ओढणार जगाच्या पापात. त्याला माहिती जगाचं शस्त्र यांच्या चालणार नाही. नाही. तो तुमच्या अगेन्स्ट अवतीभोवती लोक उभे करून तुमचं मन तोडणार आणि तिथंच तुम्ही अडकणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याला माहिती आहे बाकी गोष्टी याला करप्ट करत नाही, बाकी गोष्टी याला विटाळत नाही, पण याचं जर मन मी विटाळलं त्याला देवाचं मी पाडू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्रभूच्या लोकांनी आत्म्यात एवढं हुशार राहायचं का आपलं मन आपण विटाळू द्यायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. येस. कारण तीच तर शोभा आहे कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या देव गौरवासाठी काय पाहतो, मन पाहतो. सगळं बोला काय पाहतो, अंतःकरण आणि पाहतो. तेच तर सैतान विटाळतो चर्च. येस. त्याला माहिती टीव्ही चालत नाही, याला जगिक पिक्चर चालत नाही, गप्पा चालत नाही, हा सगळीकडून वाचतो मनात धरतो. कुठं धरतो, मनामध्ये आणि धरतो. जर ते तुम्ही राखलं तर तुम्ही ब्लेस होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाह्य गोष्टी पाहत नाही, काय पाहतो अंतःकरण पाहतो. पाहतो. ते साफ ठेवायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान प्रयत्न करल पण तुम्ही जुडून राहा कोणाशी, येशूशी. येशूशी. दानिएल विरोधात कट कारस्थान झाले पण तो म्हणला प्रार्थना बंद करणार नाही, कारण प्रार्थना माझा मूळ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर तुम्ही मुळाशी जोडलेले आहात मग कोणताही प्लॅन असो प्रभू त्या प्लॅनला फेल करणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, केला का नाही केला. येस केला. प्रभूने आपला परिचय दिला, त्याचं रेंज जी आहे ती सुहेच्या गुहेतही काम करणारी चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक मेषक अबेदनेगो कोणत्या भट्टीत होते, अग्नीच्या भट्टीत. तिघच होते का चौथा पण होता. चौथा पण होता. चौथा असल्यामुळं आणि चौथ्याशी जुडल्याद्वारे आग त्यांच्यावर प्रभुत्व करू शकली. नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तुम्ही देवाशी जुडलेले आहात ना चर्च, कोणतंच प्रभुत्व तुमचा नाश करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं चर्च. यरिओचा कोट होता, एकदम मोठा होता, पण 6 दिवस काय घेऊन फिरले, कर्णा घेऊन फिरले. कर्राचा आवाज. कर्राचा कोश काय घेऊन फिरले. कराराचा कोश. पाप खूप सुंदर आहे चर्च. 6 दिवस काय फिरतात, मध्ये यरिओचा कोट, हा यरिओचा कोट आहे काय, यरिओचा कोट. एकटे फिरत नाही, काय घेऊन फिरतात, कराराचा कराराचा कोश. कोश. त्याद्वारे कोणाशी जोडलेत, येशूशी. जर तुम्ही देवाशी जोडलेले आहात तर 7वा दिवस विजयाचा येस. तुमचा चर्च. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय ते एकटे फिरत नव्हते, कोशद्वारे ते देवाशी जोडलेले होते. येस. कमॉन, मंदिरात कोश ठेवू शकले असते का नाही, येस. नेहमी लढायला काय घेऊन जायचे, कोश घेऊन कोश जायचे. घेऊन जायचे. देवाशी जोडून राहा. येस. Yes. हालेलुया. जर तुम्ही देवाशी जोडलेले आहात तर शत्रूवर विजय तुमचा. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही तुमचं मूळ सोडणार आणि स्वतः जाणार तर तुम्ही टिकाव धरू शकणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इजाचा लढाईचा पॅटर्न होता चर्च. का मध्ये याजक कर्राचा कोश संगती,
म्हणजे आम्ही कोणाशी जुडलो? परमेश्वराशी जुडलो. थोडंही अंतर देत नव्हते. प्रेज द लॉर्ड. लढाईमध्ये पण कोणाचा कोश? देवाचा. सगळे बोला कोणाचा? देव. जुना करार वाचा, लढाईमध्ये पण कोश घेऊन जातात, कारण कोशमध्ये कोणाची आज्ञा? देवाची आज्ञा. कोणाचा मानना? देवाचा म्हणणं. देवाशी जुडून आहे चर्च. जो व्यक्ती देवाशी जुडून राहील त्याच्या लढाईत प्रभू त्याला विजय देणार चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाशी जुडा? परमेश्वराशी. जर तुम्ही देवाशी जुडलेले आहात तुम्ही 100% ब्लेस होणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक अनितीने वागतात, काही फरक पडत नाही. कोणाशी जुडलात तुम्ही? परमेश्वराशी. परमेश्वराशी. तुमची फेड देवाप करणार. येस आमेन. कमा जोरात बोला आमेन. 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 लोक तुमच्याशी कसं वागत नाही? चांगलं. नैतिकतेने. कसं? नैतिकतेने. पण तुम्ही कसं वागता? चांगलं. नैतिकतेने. कसं? नैतिकतेने. परत लोक तुमच्याशी कसं वागत नाहीत? नैतिकतेने. नैतिकतेने. चांगलं वागत नाही, नैतिकतेने वागत. पण तुम्ही कसं वागता? चांगलं. वागता का व्यक्तीकडे बघून का देवाकडे बघून? देवाकडे देवाकडे पाहून. बघू. का म्हणून परत विचारतो, तुमची नैतिकता व्यक्तीकडे बघून का देवाकडे बघून? देवाकडे पाहून. मग तो जरी अनित्यने वागतो फरक पडत नाही, कारण तू देवाकडे बघून करतो, तुझी फेड पण देवच करणार. येस येस, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं चांगुलपणात जर भेसळपणा आहे तर मग लोक तुम्हाला टांग देतील. येस. मग म्हणू नका असं का वागला. ते म्हणतो तू मुळात तुझी वृत्ती खोटी न कपटी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचं चांगुलपणात खोट आहे ना लोक तुम्हाला टांग देणार. येस. मग तुम्ही काय म्हणणार? हे देवा हे कसे वागले? ते म्हणतो तुझ्या मनात काय कपट होता, काय प्लॅन होता, काय स्वार्थ होता ना तो मी पाहिला. येस. पण तुझं चांगुलपणा व्यक्तीसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, देवासाठी आहे, तर देव त्याची फेड देणार चर्च. येस येस, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? कोणाकडे बघून? देवाकडे देवाकडे पाहून. बघू. तुमचं मूळ चांगलं आहे म्हणून तुम्ही कसे पाहिजेत? चांगले. चांगले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वार्थामुळे चांगले होऊ नका. कोणती लपलेली अभिआशा त्यासाठी चांगले होऊ नका. तुमचं मूळ समृद्ध आहे, तुमचं मूळ पवित्र आहे, म्हणून तो स्वभाव माझ्यामध्ये झळकला पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोब त्याच्या सासऱ्याची चाकरी करायचा लबानाची, आणि बायबल सांगतं नेहमी याकोब विरोधात लबान कपटीने वागला. कशाने वागला? कपटेने वागले. कपटाने वागला. पण याकोबाचं नेहमी देवाने कसं केलं? चांगलं. सगळे बोला कसं केलं? चांगलं केलं. चांगलं केलं. का? कारण त्याची नैतिकता व्यक्तीकडे बघून नाही, देवाकडे बघून आहे. येस येस. हालेलुया. आणि फेड पण मग कोण करणार? परमेश्वर. परमेश्वर. लोक तुमच्याशी अनेकतीने वागतील, वागू द्या, पण ते म्हणतो तू माझ्याकडे बघून चांगला आहे का, मग मी पण तुझ्यासाठी चांगला राहणार. येस, येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोकांनी कदाचित तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुमच्याशी अनितीने वागले, पण जर तुमचा चांगुलपणा देवाकडे बघून आहे तर देव परत फेड करणार. येस येस, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन घेऊ आपण याकोब बद्दल, खूप सुंदर आहे. उत्पत्ती काढा, सर्व काढा, 31 अध्याय 7 वचन. हा रीड करू आपण. उत्पत्ती 31 अध्याय 7 वचन. आणि तुमच्या पापाने मला फसवले व माझे वेतन 10 वेळा पालटले, तरी देवाने त्याला माझे वाईट करू दिले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोब काय म्हणतो? तुझ्या बापाने 10 वेळेस माझं वेतन काय केलं? पालटलं. म्हणजे करार एक केला आणि करार निभवायच्या टायमाला दुसरं केलं, पण देवाने माझं चांगलं केलं. सगळे बोला देवाने माझं. चांगलं चांगले केलं. केले. याकोब कोणाशी जुडला? परमेश्वराशी. परमेश्वर. सगळे बोला कोणाशी जुडला? परमेश्वराशी. परमेश्वर. जर तुमचं मूळ ब्लेस आहे आणि तुम्ही मुळाशी जुडलेले आहात तर लोक तुमचं किती वाईट करू द्या, देव तुमचं चांगलंच करणार. येस, येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी जरी वेतन पालटलं पण कुणी दिलं? परमेश्वराने परमेश्वराने. दिलं. त्याच्या मनात जरी कपट होता पण देवाचं मन त्यासाठी उदार होतच. येस हालेलुया. पहा खूप सुंदर वचन आहे. 8 आणि 9 रीड कर. जेव्हा त्याने म्हटले, ठिपेकेदार शेळ्या मेंढ्या तुझे वेतन होईल, तेव्हा संबंध कळपाला टिपकेदार पिले झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता याकोब करार करायचा मेंढराच्या टायमाला, तो आता टिपकेदार झाले तर सगळे कोणाची? याकोबाची. कोणाची? याकोबाची. देव पण सगळे काय करायचा? ठिपकेदार. टिपकेदार. का म्हण कळतंय चर्च? तुझ्या मनात जरी खोट आहे पण देव तुझं चांगलं करणार. येस, येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लबान जो होता चालाक होता. कसा होता? चालाक होता. त्याला वाटलं टिपकेदार होणार नाही म्हणून तो काय म्हणला, टिपकेदार झाली तर सगळे तुझी देवाने सगळे कसे केले? टिपकेदार केली. कारण याकोब कोणाशी जुडलाय? परमेश्वराशी जुडला. पुढचं वाच. आणि जेव्हा त्याने म्हटले, बांडी तुझे वेतन होईल, तेव्हा संबंध कळपाला बांडी पिल्ले झाली. कशी सगळी? बांधीच बांडी पिल्ले पिल्ले झाली. झाली. म्हणजे जर याकोब म्हणला असता ना टिपकेदार होईल तर मी ठेवल, तो म्हणाल तू काय तर प्लॅन करतो. तो म्हटला तू जसं म्हणशील, तू जसं म्हणशील. तू तुझं म्हणणं मान, पण माझा देव मलाच ब्लेस करणार. येस, येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टिपकेदार का?
ठीक आहे टिपकेदार, देवाने सगळे टिपकेदार दिले. तू म्हणतो का भांडे, मग सगळे भांडे होतील आणि सगळे प्रभूने मलाच दिले. येस Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदररित्या म्हणतो की तुझ्या बापाने माझं वेतन पालटलं पण माझ्या देवाने माझं चांगलं Yes. केलं. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी कोणाशी जोडलोय, परमेश्वराशी आणि जर मी देवाशी जोडलोय तर परमेश्वर माझं चांगलंच Yes, करणार. amen. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, करणार का नाही करणार? Yes. येस करणार. कोणाशी जोडलात तुम्ही? परमेश्वराशी मग लोक अनितीने वागतात यांनी फरक पडत नाही. लोक जाळतात यांनी फरक पडत नाही. लोक काही बोलतात त्यांनी फरक पडत नाही. चर्च, तुम्ही देवाशी जोडलात ना त्यांनी फरक पडतो. Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फांदीला कशाने फरक पडतो? झाडाने. कशाने? झाडाने. तिची उन्नती आहे ना ती तिच्या मुळाद्वारे, Yes. तिच्या झाडाद्वारे, म्हणून तिला त्यांनी फरक पडतो. Yes. तुम्ही कोणाशी जोडलात ना त्यांनी फरक पडतो. येस Yes. हालेलुया. याकूब कोणाशी जोडला? परमेश्वराशी जुडला. कसं जोडला चर्च? हे खूप सुंदर प्रगटीकरण आहे. हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्या बापापासून पळाला. कोणापासून? बापापासून. कारण त्याचा भाऊ त्याला मारणार होता. आणि रस्त्यात तो एक ठिकाणी वाटेत एक मैदान होतं, तिथं झोपला. आणि असं लिहिलंय, धोंड्यातून एक धोंड घेतली, धोंड्यातून एक धोंड घेतली. आणि धोंड घेऊन झोपला. आणि धोंड घेऊन झोपल्यानंतर डोक्याखाली त्याला काय पडलं? स्वप्न पडलं. आणि स्वप्नात देवाने त्याला अर्थ सांगितला शिडीचा. एक शिडी उभी आहे, एक, शिडी उभा आहे. आणि त्या शिडीवर कोण उतरतात? देवदूत. देवदूत. आणि त्या शिडीवर कोण उभा आहे? परमेश्वर. परमेश्वर. कोण उभा आहे? परमेश्वर. हे स्वप्न त्यांनी पाहिलं, डोळे उघडले आणि प्रभू म्हटला का ऐक, तुझा विस्तार मी करणार, येस. तुला या भूमीत मी परत आणणार, Yes. मी तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्यासाठी फर्स्ट टाइम होतं. कसं होतं? फर्स्ट टाइम होतं. तो उठला आणि त्यांनी ती धोंड घेतली आणि यज्ञ नाही केला. काय नाही केला? यज्ञ नाही. जुन्या करारामध्ये जर प्रभूने काही प्रार्थना ऐकली, काही चमत्कार केला, तर लोक काय करायचे? धोंड घ्यायचे, काय द्यायचे त्याच्यावर? यज्ञ अर्पण. अर्पण. काय द्यायचे? अर्पण. अर्पण नाही दिलं यांनी. तुम्ही बायबलमध्ये वाचा, त्यांनी धोंड ठेवली आणि त्यावर काय ओतलं? तेल. तेल ओतलं. काय ओतलं? तेल तेल ओतलं. ओतलं. मी त्याचा अर्थ शोधला तर मला त्याचा आत्मिक अर्थ असा सापडला का जसं तुम्ही तेल ओतता तर तुम्ही हे दाखवता का आजपासून माझं जीवन तुझसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुना करार तुम्ही वाचा, काही प्रार्थना ऐकली तर ते काय करायचे? दगड ठेवायचे आणि अर्पण द्यायचे. काय द्यायचे? अर्पण द्यायचे. याकोब अर्पण देत नाही. याकोब त्या धोंडेला घेऊन, ज्या धोंडेखाली तो काय झाला होता, झोपला होता. झोपला होता. त्या धोंडेवर तो काय होतो? तेल होतं. तेल होतं. म्हणजे आत्मिकरित्या आजपासून देवा मी तुझ्याशी काय झालो? जुडल्या जुडला गेलो. 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 म्हणून मी हालेलुया. म्हणलो का याकोब का ब्लेस झाला? कारण तो कोणाशी जुडला होता? परमेश्वराशी परमेश्वर. जुडला त्याचं होता. मूळ कुणी बदललं? परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं? आता त्या लोकांसाठी ज्यांना झोपेत सैतानी त्रास होतात, कोणते? सैतानी त्रास. काय घेऊन झोपा? वचन. काय घेऊन झोपा? वचन. बायबल घेऊन झोपू नका, बायबलचे वचन घेऊन झोपा. येस. प्रार्थना करून झोपा, येस. आराधना करून झोपा. Yes. म्हणजे स्वप्नात परमेश्वर स्वर्गाच्या गोष्टी दाखवत. येस. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं? याकोबाने काय घेतली? धोंड घेतली. सगळे बोला, काय घेतली? धोंड घेतली. ही धोंड कोणाचं दर्शक आहे? येशूच. हालेलुया. कोणाचं? येशूचं. कमॉन, जर तुम्ही फेसबुक बघून झोपणार, इंस्टाग्राम बघून झोपणार, तर झोपेत काही दृष्टांत येणार नाही तुम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग झोपेत पण सगळं उलट पालट दिसतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा झोपताना काय घेऊन झोपला? धोंड घेऊन सगळे झोपला. बोला, काय घेऊन झोपला? परमेश्वराला तुम्ही घेऊन झोपताना प्रार्थना करून झोपताय का? येस. तुम्ही झोपताना आराधना करताय का? Yes. तुम्ही झोपताना देवाचं वचन ऐकता का? जर तुम्ही ते घेऊन झोपाल तर स्वर्गीय गोष्टी दिसणार ना. चर्च. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच फेसबुक बघून, इंस्टा बघून झोपला तर मग कुठं काय चांगलं होणार आहे? Yes. त्याच्यात 10 भांडणं आणि तुझ्या जीवनात अजून 20 भांडणं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, त्यांनी धोंड घेतली. काय घेतली? धोंड घेतली. आणि धोंड घेऊन काय झाला? झोपला. झोपला. जे खूप सुंदर प्रगटीकरण दिलं प्रभूनी योहानाबद्दल. योहानाला प्रभूनी स्वर्ग दाखवला. काय दाखवला? स्वर्ग दाखव. आणि पृथ्वीचं भविष्य दाखवलं. येस. याकोब पण 2 गोष्टी पाहतो, पृथ्वी आणि स्वर्ग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय घेतली? धोंड धोंड घेतली. घेतली. आणि योहान पण कोणाच्या छातीवर झोपायचा? नाही कळलं. योहान कोणाच्या उराशी झोपायचा? देवाच्या उराशी. येशूच्या. कोणाशी? येशूच्या उराशी. कमान, देवाने कनेक्ट केलं. धोंड घेतली तर पृथ्वीने काय दिसला? स्वर्ग स्वर्ग दिसला. दिसला. सेम योहान पण येशूच्या छातीवर डोकं टाकून काय करायचा? झोपायचा. झोपायचं. मग तुम्हाला पण भविष्य दिसणार चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून पण काही लोक शॉक मध्येच आहेत. नाही कळलं? काय घेऊन झोपला? धोंड. याकोब काय घेऊन झोपला? धोंड घेऊन घेऊन झोपला. आत्मिक धोंड कोण आहे? येशू येशू. आहे. आणि त्याला काय दिसलं चर्च? स्वर्ग पृथ्वी आणि स्वर्ग स्वर्ग. दिसलं. आणि येणारं भविष्य दिसलं चर्च. येस. येणारं. भविष्य तो दिसलं. झोपेतून उठला ना, म्हणलं हेच दार आहे.
काय म्हणला? हेच हेच दार दार आहे. आहे. गडबडून उठला आणि म्हणला किती भयानक होतं, पण हेच स्वर्गाचं. दार दार आहे. आहे. आणि येशू म्हणतो मीच दार आहे. येस, Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे योहानाने भविष्य पाहिलं. काय पाहिलं? भविष्य पाहिलं. सॉरी, याकोबाने काय पाहिलं? भविष्य भविष्य पाहिजे. आणि सेम योहान जे प्रगटीकरण लिहितो, काय लिहितो? प्रगटीकरण त्याला लिहितो. प्रगटीकरण का होतं? तर आत्मिकरित्या प्रभूने मला सांगितलं का तो पण कोणाच्या उरावर झोपायचा. येशूच्या. येशूच्या. जस तुम्ही प्रभूला घेऊन झोपणार तर तुम्हाला प्रभू भविष्य दाखवणार. Yes, येस, Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? Yes. म्हणून झोपताना काय करा? प्रार्थना करा. जुडा, झोपेत पण जुडा. कोणाबरोबर? परमेश्वरासोबत. कमॉन, जर तुम्ही देवाशी जुडणार ना चर्च, ब्लेसिंग 100% येणार. येस अमेन. झोपताना पण एक संदेश लावा. काय लावा? संदेश लावा. मोबाईल असतोच ना, येस. द्या एक व्हिडिओ स्टार्ट करून. आणि झोपताना पण काय ऐका देवाचं. वचन ऐका. असा फेसबुक बघण्यापर्यंत, इंस्टाग्राम बघण्यापर्यंत बघतोच ना ते आपण. मग काय आउटपुट येऊ राहिला त्याचा? अजून गोंधळ. तिकडचा गोंधळ कोणाच्या घरात? आपल्या घरात. आपण उद्या दिवस कसा उगला काय कळलंच नाही. आजचा दिवस डेंजर गेला. रात्री पेरणी तशी केली तू. येस. रात्री पेरणी तशी. म्हणून सकाळची कापणी तशी झाली तुझी. रात्री झोपताना पण मोबाईल ठेव. एक तर गाणं लावून तरी झोप, नाही तर व्हिडिओ तरी लावून झोप. येस. मोबाईल ऑटोमॅटिक बंद होईल. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुझ्या अंतरात्म्यात कोणाचं वचन राहील? देवाचंच देवाचं वचन वचन राहील. राहील. वचन राहील. तू देवाशी जुडल चर्च. येस अमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मनावर घेतले तुम्ही, करणार का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी व्हिडिओ लावतो चर्च, एक तरी मेसेज काय करतो? प्रार्थना करतो, एक तरी संदेश लावून टाकतो. असं झोपेत इकडं तिकडं तासभर विचार करण्यापेक्षा, सगळीकडे फिरून येण्यापेक्षा काहीतरी फायद्याचं घेतो माझ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लगेच झोप येते का? नाही. खूप क्वचित असतं का पडला आणि लगेच काय झालं? झोप येते. लगेच झोप येत नाही चर्च. येस. मग इकडं तिकडं फिरण्यापेक्षा काहीतरी घ्या, आत्मसात करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवाशी जुडाल ना चर्च, सेकंड डे ब्लेस जाणार. येस अमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव बघतो दिवसा पण माझ्याशी धरू नये आणि रात्री पण मला सोडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवाला धरून राहतील ना चर्च, ते लोक ब्लेस होणार चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोण आहे तुमचं मूळ? येशू आहे. नावाचं का फक्त? नाही. आत्म्यातून जुडा चर्च. येस. प्रार्थना सोडू नका, वर्शिप सोडू नका, देवाची भक्ती सोडू नका, फास्टिंग सोडू नका, देवाशी जुडून राहा चर्च. येस. जर फांदी जुडून राहील तर फांदीची अवस्था परमेश्वर Yes, बदलणार. amen. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या फांदीला किती फाटे असू द्या, त्या प्रत्येक फाट्याला परमेश्वर फळ आणणार. येस येस, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? त्या फांदीला पुढं फळ आणणार. पुढं किती पण काय असू द्या, काटे असू द्या. पा हे पण खूप सुंदर प्रगटीकरण आहे. ज्यास फांदी असती इकडे, तुम्ही त्या फांदीत कुठे, तुम्हाला सांगतो फांदी काय फांदी. सगळं बोला काय. ज्यास ती झाडापासून निघती ना, तिथं ती मजबूत असते. कशी असती? मजबूत असते. आणि पुढे पुढे कशी होत जाती? बारीक बारीक. जे मजबूतचा पार्ट आहे ना, तो तुम्ही आहे चर्च. येस. जो मजबूत पार्ट आहे ना, तो तुम्ही आहात. आणि जर तुम्ही कनेक्टेड आहात तर तुमची जी कमकुवत बाजू आहेत ना, त्या पण फलदायी होणार. येस, येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अख्खी फांदी एकसारखी असती का? नाही. नाही. का मग अशी पाहिली का अख्खी फांदी एकसारखी? नाही. सुरुवातीची कशी? जाड. जाड. मग छोटी 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 छोटी. तुम्ही जाडच्या जागेत, येस. तुम्ही कनेक्टेड आहात म्हणून तुमचे सत्व तुमच्या घरातल्या कमकुवत लोक जाणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जुडून राहा, तुमच्यातले कमकुवत लोक पण देव ब्लेस करणार. येस येस, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमचं जुडणं खूप गरजेचं आहे. Yes. तुमची प्रार्थना खूप गरजेची आहे. तुमच्याशी देवाचं कनेक्शन खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याचद्वारे देवाचे आशीर्वाद आहेत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमची प्रार्थना बंद करण्यात येईल, तुमचं देवापासूनचा विश्वास कमी करण्यात येईल, पण सैतानाला बळी पडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मे बी भविष्यात आता प्रार्थनेवर पण ऑब्जेक्शन्स आहेत, तर भक्ती सोडू नका. प्रेज द लॉर्ड. भक्ती सोडू नका. कुठेही असो, भक्तीला यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सध्याचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला माहिती आहे. कनेक्टेड राहा. कोणाशी? परमेश्वराशी. देवाशी कनेक्टेड राहा चर्च. प्रभू त्याचा गौरव करून घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च बद्दल मी सांगल की अनेक ठिकाणी आपण काय केले, बदलले, पण कोणाशी जुळून राहिलो? परमेश्वराशी. आणि देवाने पुन्हा उभारलं. Yes. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक फांदीवर हल्ला करतील, मुळापर्यंत जाऊ शकत नाही. मुळाशी जडले तर तुम्ही ब्लेस होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वातावरण खराब आहे, पण मुळाला सोडायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमची स्थिती बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक डेली प्रे करतायत? येस. करतायत का चर्च? येस. डेली प्रेयर असेल तर फांदी हिरवीगार राहणार. येस येस, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डेली 6 दिवस फिरायला आलो. किती दिवस? 6 दिवस. 7व्या दिवशी विजय द्यायचा होता,
पण 6 दिवस तो म्हणला का कोश घेऊन चालव लागल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस प्रेयर पाहिजे, 6 दिवस देवाचं वचन पाहिजे, 6 दिवस देवाची फेलोशिप पाहिजे, म्हणजे 7वा दिवस देवाच्या गौरवाचा उगवणार. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फक्त समस्येतच प्रार्थना करू तो उगवत नाही. नेहमी धरून राहा. कोणाला? देवाला. आणि जर तुम्ही धरून राहाल नेहमी ही फांदी प्रभू हिरवीगार ठेवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान होणार का नाही होणार? येस होणार. कोणाशी जोडलात? देवाशी. परमेश्वराशी. स्वतःकडे बघू नका. Yes. कोणाकडे बघा? देवाकडे बघा. पास्टरकडे बघू नका. येस. कोणाकडे? पास्टरकडे. पास्टरकडे बघू नका. येशूकडे बघा. येशू तुमचं मूळ याच्यात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पास्टरद्वारे तुम्ही ब्लेस नाही, तुमच्या मुळाद्वारे तुम्ही ब्लेस आहात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास लांबू नका. तो पास्टर येईल मग हात ठेवल मग होईल. विश्वास लांबू नको. जाहीर कर का माझा मूळ येशू आहे. Yes. तर आजच याच समय देव कार्य करणार. येस येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कोण आहे आमचं मूळ? येशू आहे. जोरात बोला. कोण आहे आमचं मूळ? येशू परमेश्वर आहे. आहे. आणि आम्ही कोण आहोत? फांद्या आहोत. सगळे बोला आम्ही कोण आहोत? फांद्या फांद्या आणि आहोत. जर मी देवाशी जोडलोय तर मी ब्लेस होणारच. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज जाहीर करा तुमच्या घरामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दरवेळेस वेगळी गोळी असती. आता हे वचन आहे, हे चाललंय, हे रोज खायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो डिक्लेअर करेल तो साक्ष घेऊन येईल प्रभूच्या Yes, महिमेसाठी. amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोक बिलीव्ह करतात देव करल? का करल? कारण त्याच्याशी जुडलोय. मी जुडलोय तर हे होणारच याची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे होईलच कारण मी जुडलोय त्याच्याशी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. उभा राहूया आपण.